अगं शिकायला आलीयस ना, शिकायला आलीयस ना, मग शिक ना, पुस्तकांमध्ये डोकं घाल ना. इथे तिथे नको तर काय करत काय गप. आणि वर आम्ही काय केलं की मग म्हणणार की तुम्ही सगळे लोक माझा छळ करता म्हणून. काय काय छळ करतो आम्ही? आणि वर समाजासमोर दाखवून देणार की बघा बघा ही लोक कशी चुकतायत म्हणून. हा, आम्ही काय तुझी पूजा करणार? ही फुकटची समाजसेवा आहे ना, ती बंद कर, नाहीतर अशी गायब करून टाकेन ना का कोणाला कळणार सुद्धा नाही. अगं आई, जरा शांत होशील का? आई घरात आहेत, उगाच तमाशा होईल प्लीज. असू दे, ही तमाशा करून दाखवते. भर पार्टीमध्ये दारू प्यायलेल्याची ऍक्टिंग काय करते आणि आम्हाला हिच्या तालावर नाचवते ही. आणि हे सगळं कशामुळे होत आहे? तिची फूस आहे. हो, ती जी बसली आहे ना आतमध्ये, मोठ्या नातीची वाट बघणारी आजी, तिची फूस आहे. म्हणून म्हणून हिचं हे असलं सगळं धाडस होत आहे. आणि तू ग सोडणार नाहीये मी तुला. यापुढे माझ्या वाटेत यायची चूक करायची नाही, नाहीतर काय करेन माहित आहे तुला. सोडणार नाही, अशी मारून टाकेन. कळलं? अनेक म्हटलं ना. अशी ऐकणार नाही ती. तिला ना धक्के मारून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. निघ निघ म्हटलं ना, निघ कामिनी. तिच्या अंगाला हात लावायची हिम्मतच कशी झाली तुझी? आणि काय बडबडत होतीस? तुमच्या वाटेला जायची चूक करू नकोस. चूक तिने नाही केलीये, चूक तुम्ही केलीये. मराठी शाळा बंद करायला निघालीस. त्या लहान लहान मुलांच्या भविष्याशी खेळायचा अधिकार दिला कोणी तुला? मराठी भाषा जपायची असेल तर प्राथमिक मराठी शाळा या वाचल्याच पाहिजेत. त्यांच्याच मुळावर घाला घालायला निघालीस. आणि कमळीने त्याला विरोध केला तर तिलाच वर तोंड करून बोलतीयस. काय तर आपल्या घराचं नाव खराब केलं म्हणून? लाज नाही वाटत तुला? तू काय केलंयस आजवर? तू आणि तुझ्याच संस्कारात वाढलेली अनिका कुठल्या थराला जाऊन काय काय गोष्टी करून बसल्यात आठव जरा. जे जे तुम्ही केलं त्यांनी आपल्या घराचं नाव काय उज्ज्वल झालंय का?